महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. पण त्याच संतांच्या भूमीसोबतच महाराष्ट्राला पराक्रमाची भूमी आणि शूरवीरांची भूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अशाच या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एक 16व्या असणाऱ्या शतकाच्या कालखंडामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या विचारानं एक साम्राज्य निर्माण झालं. ज्याला स्वराज्य हे नाव देण्यात आलं छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या माध्यमातून. नंतर तीच परंपरा त्यांच्या नंतरच्या कालखंडामध्ये मग आपल्याला या ठिकाणी शंभूराजांच्या माध्यमातून चालताना दिसली. त्यानंतर या असणाऱ्या परंपरेला वेगवेगळ्या असणाऱ्या व्यक्तिमत्वांनी वेगवेगळ्या पद्धतीनं हा असणारा जो साम्राज्य आहे, जो स्वराज्य आहे, तो वाढवण्याचा प्रयत्न बऱ्याच अंशी केला. अशा परिस्थितीमध्ये मुघलांचा असणारा जो काही अतिरेक होता, त्या मुघलांच्या असणाऱ्या साम्राज्याला अपोज करण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं असणारं साम्राज्य उभं राहिलेलं होतं, ते म्हणजे मराठा साम्राज्य. आणि या मराठा साम्राज्याचं नेतृत्व जेव्हा पेशव्यांकडे होतं आणि पुणे, महाराष्ट्रातल्या पुण्यातून या संपूर्ण असणाऱ्या पेशवाईच्या अनुषंगाने मराठा साम्राज्याला कंट्रोलमध्ये आणलं जात होतं. त्याच फेजमध्ये थोडासा नॉर्थ इंडियाकडं आणि थोडासा असं म्हणूया आपण की मध्य असणाऱ्या भारताचा एरिया, म्हणजे ज्याच्यामध्ये थोडासा राजस्थानचा एरिया येतो, मध्य प्रदेशचा एरिया येतो, सोबत उल्लेख केला की थोडासा गुजरात आणि महाराष्ट्राचा एरिया येतो आणि सोबतच उल्लेख केला की थोडासा यूपीचा असणाऱ्या एरियापर्यंत आपण जर गेलो, तर या एरियाच्या अंतर्गत मराठा साम्राज्याच्या व्यवस्थेसाठी आणि पेशवाईसाठी लढत असणारे एक महत्त्वपूर्ण असणारे दोन राजेंस म्हणूया आपण की प्रत्यक्षात त्यांचं साम्राज्य, त्यांची व्यवस्था त्या एरियावरती खूप स्ट्रॉंगली होती. आणि ते दोन व्यक्तींचा उल्लेख केला तर राणोजी सिंधिया आणि दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला तर मल्हारराव होळकर, या दोन व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करतो. त्याच असणाऱ्या मल्हारराव होळकरांच्या असणाऱ्या सुनेबद्दल आज आपण बोलणार आहोत. कारण का आजचा जो दिवस आहे ना 13 ऑगस्ट, तो आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या असणाऱ्या निधन दिनाचा असणारा रेफरन्स, त्यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख आजच्या दिवशी येतो. पण त्यासोबत एक महत्त्वपूर्ण रेफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचे, ते म्हणजेच काय, हे जे वर्ष आहे ना, या वर्षामध्ये म्हणजे कधीपर्यंत, तर आपण 2025 पर्यंतचा असणारा संपूर्ण असणारा कार्यकाल हा अहिल्याबाई होळकर यांच्या असणाऱ्या जयंतीच्या 300व्या वर्षाच्या असणाऱ्या जयंतीचा उत्सव केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर या ठिकाणी साजरा करतोय. तर त्याच अनुषंगाने आज थोडंसं आपण अहिल्याबाई होळकर यांच्या असणाऱ्या जीवनकालाबद्दल, त्यांच्यापर्यंत आलेल्या असणाऱ्या व्यवस्थेबद्दल आणि त्यांच्या असणाऱ्या साम्राज्य कालखंडाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा नेतृत्व त्यांच्या हातामध्ये आलं, त्यावेळेस त्यांनी कशा पद्धतीचा असणारा हा मुद्दा साम्राज्य रन केलं, या सगळ्यांचा असणारा रेफरन्स थोडंसं आपण या सेशनमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. आणि उल्लेख केला अहिल्याबाई होळकरांचा, तर डायरेक्टली अहिल्याबाई होळकरांपर्यंत आपल्याला जाता येत नाही. त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी थोडंसं आपल्याला एक बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजेच काय? तर मराठा एम्पायर अतिशय महत्त्वाचा फेज. मराठा एम्पायर पीकवरती कधी होता? म्हणजे सर्वोच्च स्थानापर्यंत ते सर्वाधिक जास्त असणारं साम्राज्य या मराठा साम्राज्याच्या अंतर्गत समाविष्ट झालेला होता. असा कालखंड कोणता? असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा तो कार्यकाल येतो. तो म्हणजेच कुठला? तर 1759-60च्या दरम्यानचा कार्यकाल होता. कारण का या कार्यकालामध्ये मराठा साम्राज्याकडे होतं ते म्हणजेच काय, 25 लाख स्क्वेअर किलोमीटरचा एरिया. चौरस किलोमीटर किती? 25 लाख चौरस किलोमीटर, म्हणजे 2.5 मिलियन स्क्वेअर किलोमीटरचा असणारा एरिया हा मराठा साम्राज्यामध्ये होता. म्हणजेच काय, नॉर्थच्या असणाऱ्या पेशावर पासून साऊथच्या असणाऱ्या तंजावर पर्यंत हा मराठा साम्राज्य विस्तारित झालेला होता. खूप मोठ्या पद्धतीचा असणारा हा साम्राज्य नियंत्रणामध्ये आला होता. जरी आपण जेव्हा अखंड भारतावरती राज्य करणाऱ्या दोन राजांच्या नावांचा उल्लेख केला, तर त्या ठिकाणी आपण सम्राट अशोकाचं नाव घेतो. त्यानंतर दुसरा रेफरन्स आपण आणला तर त्या ठिकाणी समुद्रगुप्तांचं नाव घेतो. जरी या असणाऱ्या दोन राजांच्या नावांचा रेफरन्स आला तरी सुद्धा आपण एक रेफरन्स या ठिकाणी अटकेपार झेंडेचा जेव्हा आपण विचारात घेतो, त्याच असणाऱ्या परिस्थितीमध्ये मराठा एम्पायर हा एवढ्या मोठ्या पद्धतीने निर्माण झाला. पण या असणाऱ्या एवढ्या मोठ्या एम्पायरचं नंतरच्या कालखंडामध्ये ऱ्हास पण झाला आणि तो ऱ्हास झाला अंतर्गत कलेशामुळं. सगळ्यात मोठा ऱ्हास झाला
सत्तेच्या असणाऱ्या आशेमुळं, सत्तेच्या अपेक्षेमुळं आपल्याच लोकांच्या विरोधामध्ये केलेल्या कटकारस्थानांच्या बेसवरती आपल्याला मराठा एम्पायर हळूहळू संपत जाताना पण दिसतो. याच संपत जाण्याच्या असणाऱ्या फेजमध्ये आपल्याला मल्हारराव होळकरांसारख्या असणाऱ्या दिग्गज व्यक्तीचा रेफरन्स या ठिकाणी बघायला मिळतो. तो जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की प्रत्यक्षात कालखंड येतो तो म्हणजे मराठा साम्राज्याचा उल्लेख केला 1721 नंतरच्या कार्यकालाचा उल्लेख केला. तर या कार्यकालामध्ये मराठा साम्राज्याची असणारी मूळ व्यवस्था जी रन होत होती ना, ती पुण्यातून रन होत होती पेशवांच्या नियंत्रणामध्ये. आणि त्या असणाऱ्या कंट्रोलमध्ये 4 असणारे साम्राज्य डिवाइड झाले होते. याच असणाऱ्या मराठा एम्पायरच्या अंतर्गत म्हटलं तर त्यातला उल्लेख केला तर पहिला येतो तो म्हणजेच कुठला, तर मराठाच्याच नियंत्रणामध्ये असणारं ते म्हणजे बरोदाच्या असणाऱ्या गायकवाडांकडे ही असणारी सत्ता नियंत्रणात आली होती. हा सगळा प्रदेश त्यांच्या असणाऱ्या कंट्रोलमध्ये आलेला होता. म्हणजेच काय ठिकाणी गायकवाड्स ऑफ ऑफ बरोदा या अनुषंगाने मराठाशी असणारी पॉवर इथं आपल्याला सेंट्रलाइज होताना दिसली. दुसरा प्रदेश बघितला आपण तर इंदोरचे असणारे होळकरांच्या घराण्यांचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजेच रेफरन्स येतो पेशवांच्याच नियंत्रणामध्ये जे पेशवा पुण्याच्या अंतर्गत होते त्यांच्याच अंतर्गत असणाऱ्या मराठा रिजन मध्ये आपल्याला फोकस दिसतो तो म्हणजे कोणाचा, इंदोरच्या असणाऱ्या राजांच्या अनुषंगाने म्हणजेच होळकरांचं असणारं साम्राज्य आपल्याला या ठिकाणी येतं. त्याच्याच थोडंसं वरती गेलो आपण तर या ठिकाणी दिसतो आपल्याला सिंधियांचं असणारं जे काही ग्वाल्हेर आहे का तर त्या ठिकाणचा असणारा रेफरन्स तिथे दिसतोय आपल्याला. म्हणजे सिंधियांचा ग्वाल्हेर प्लस सिंधियांचा असणारा जो काही उज्जैनचा रेफरन्स येतोय ना, उज्जैन म्हणजे त्यांच्या असणाऱ्या कॅपिटलचा मेन फेज सुरुवातीला. अशा परिस्थितीमधले असणारे हे 3 उपकेंद्र मराठा साम्राज्याच्या अंतर्गत होते. आणि तिसरा उपकेंद्राचा उल्लेख केला तर या ठिकाणी रेफरन्स येतो पेशवा म्हणजे प्रॉपर पुण्याच्या अनुषंगाने असणारे मराठा साम्राज्याला कंट्रोलमध्ये आणणारे पण त्याच कंट्रोलमध्ये असणारी जी चौथा असणारा साम्राज्याचे विभाजन झाले होतं ना, म्हणजे कोण, तर या ठिकाणी गायकवाड असतील, होळकर असतील, सिंधिया असतील. त्यानंतरचं चौथा म्हणजे कुठले असतील या ठिकाणी तर नागपूरचे असणारे भोसले यांच्या नियंत्रणामध्ये आपल्याला साम्राज्य विभाजित होताना पण दिसलेलं होतं. आणि त्या साम्राज्य विभाजनाच्या अंतर्गत पाहिलं तर आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे होळकरांच्या असणाऱ्या नियंत्रणामध्ये असणारा हा इंदोरचा रेफरन्स ज्याला मोठ्या पद्धतीमध्ये ओळखतो आपण तो म्हणजेच कुठला, तर मराठा साम्राज्यामध्ये असणारा मालवा एम्पायर जो आहे का तो खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये येतो. याच एम्पायरला कंट्रोलमध्ये आणताना आपल्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव दिसणार आहे. त्यामुळे थोडंसं हा जो काही मालवा एरिया आहे ना, हा मालवा एरिया आपल्याला माहिती असला पाहिजे. थोडंसं त्या असणाऱ्या झोनच्या अंतर्गत काय काय होतं ते प्रदेश कशा पद्धतीनं आजच्या परिस्थितीमध्ये डिनोट होऊ शकतात त्याचा एक रेफरन्स माहिती असावा. कारण का हा जो प्रदेश आहे का हा प्रदेश आपल्याला दिसतो नर्मदा खोऱ्याच्या अनुषंगाने. हा प्रदेश दिसतो आपल्याला विंध्य सातपुडा पर्वतरांगाच्या असणाऱ्या नैसर्गिक सीमा याला मिळालेला. हाच प्रदेशाचा उल्लेख केला तर राजस्थानच्या एरियाकडे जात असताना आपल्याला या ठिकाणी वाळवंटाचाही असणारा प्रदेश या ठिकाणी आपल्याला जोडताना दिसतोय. आणि ह्या प्रदेशाबद्दल बोललं तर हा जो माळवा भाग आहे ना तो पश्चिम मध्य भारतातील असणारा एक ऐतिहासिक प्रांत म्हणून ओळखला जातो. तो भौतिक शास्त्रीय प्रदेश ज्यामध्ये पश्चिम आणि मध्य प्रदेशाचा उल्लेख आणि या राज्यांचा खूप मोठा असणारा एरिया हा असणारा मालवा आपल्याला त्या ठिकाणी कलेक्ट करताना दिसतो. सोबतच कोण, यासोबत आग्नेय भाग जो आहे ना तो भाग म्हणजे राजस्थानचा आग्नेय भाग सुद्धा याच्यामध्ये येतो. सोबत उत्तर महाराष्ट्राचा असणारा काही भाग आपल्याला या असणाऱ्या माळवा प्रदेशामध्ये समाविष्ट होताना दिसतो. हे लक्षात घ्यायचं. आणि थोडंसं जर आपण त्याला नैसर्गिक दृष्ट्या याला जर आपण ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला तर कोणकोणत्या एरियांचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो, तर दक्षिणेकडील असणाऱ्या विंध्य पर्वतरांगांनी तो वेढलेला होता. आणि त्यासोबतच डोंगर रांगा ज्या आहेत त्याला आपण टेबल लँड म्हणतो पहा. टेबल लँडचा उल्लेख केला तर आपण बऱ्याच वेळा पाचगणीचा रेफरन्स म्हणतो पहा. असे जे टेबल लँड कुठे होते, विंध्य पर्वतांच्या असणाऱ्या फेज मध्ये होते का, तिथूनच हा साम्राज्य आपल्याला या ठिकाणी याच डोंगर रंगाने वेढलेला दिसतो. सोबत उल्लेख केला तर नर्मदा नदीचं खोरं आणि सातपुडा पर्वतरांगांना समाविष्ट करण्याचा विस्तार तो दक्षिणेकडे आपल्याला सातपुडा पर्यंत पोहोचतानाही दिसतो. हे थोडंसं लक्षात घ्यायचं. हा प्रॉपर याचा असणारा भौगोलिक आणि त्यासोबतच येतो तो म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विस्ताराचा रेफरन्स माळवा प्रदेशाच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायचा. पण हा जो माळवा प्रदेश आहे ना, हा माळवा प्रदेश डायरेक्टली कंट्रोलमध्ये पेशव्यांच्या आला का, तर नाही, हा प्रवास करत करत इथपर्यंत आला.
मग या प्रदेशावरती पहिल्यांदा अस्तित्व कोणाचं होतं, नंतर तो ब्रिटिशांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या प्रदेशांतर्गत त्याला कन्व्हर्ट करून घेतला, इथपर्यंतचा एक प्रवास थोडासा लक्षात पाहिजे आपल्याला. तो म्हणजेच काय, तर इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून हा परिसर कोणत्या नावानं ओळखला जात होता, हा नाव होता अवंती. म्हणजे आपल्याला बेसिक या असणाऱ्या प्रदेशाचं, जिथं अहिल्याबाई होळकरांनी साम्राज्य प्रस्थापित केलं, तिथं साम्राज्याला रन केलं त्यांनी, रूल केला त्या प्रदेशावरती, तर त्याचं असणारं ओरिजिनल नाव काय आहे हे माहिती पाहिजे. आणि त्याचं नाव पाहिलं तर अवंती या प्रदेशाच्या नावानं आपण ओळखतो. तो मौर्य आणि गुप्त राजघराण्यांकडे सुरुवातीच्या फेजमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे काय, जेव्हा प्रायमरी स्टेजवरती कोणाचा तर अधिकार प्रस्थापित होता, तेव्हा तो अधिकार होता मौर्य आणि गुप्त राजघराण्यांमध्ये. आणि तुम्हाला माहितीच आहे, गुप्त राजघराण्यांचा उल्लेख केला तर मंदिरासारखी असणारी जी काही प्रतिमा आहे ना, म्हणजे जे स्ट्रक्चर आहे, ते याच गुप्त कार्यकालामध्ये खूप मोठ्या पद्धतीमध्ये आपल्या संपूर्ण भारतामध्ये स्प्रेड होताना दिसलेले आहेत. त्याच कालखंडामध्ये हा भाग होता, म्हणजे या भागामध्ये सुद्धा मंदिरांच्या निर्मितीचा संदर्भ खूप मोठा असेल. आणि याच निर्मितीमध्ये सुद्धा आपल्याला अहिल्याबाई होळकरांचं नाव सुद्धा या मंदिरांच्या निर्मितीसोबत जोडताना दिसलेलं आहे, हे पण लक्षात घ्या. मग याचा पहिला रेकॉर्ड जर बघितला आपण, तर राजवंश परमरस यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो, जिथं रजिस्ट्रेशनचा रेफरन्स येतो, जे एक कोण राजपुत्र होते, योद्धा जातांचा उल्लेख येतो, या राजपूत कुळाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीचं नियंत्रण इथं दिसतं. नंतर या राजधानीचा उल्लेख केला, उज्जैन होता सुरुवातीला, नंतर तो हळूहळू धार या ठिकाणी आपल्याला जाताना दिसला. कधीपर्यंत, इसवी सन 1200च्या कालखंडापर्यंत आपल्याला त्याची राजधानी धार हे दिसते. नंतर या प्रदेशावरती 1235ला मुस्लिम शासकांनी आक्रमण केलं आणि हा एक प्रांत मजबूत स्वतंत्र प्रांत बनतानाही दिसला आपल्याला. या असणाऱ्या मुघलांच्या नियंत्रणामध्ये जेव्हा गेला तो, त्याच्या अगोदर मुस्लिमांनी आक्रमण केलं होतं, त्यानंतर तो स्ट्रॉंग बनला कधी 1401 ते 1531 मध्ये. आणि त्याची राजधानी होती कुठली, तर मांडू या ठिकाणी होती. नंतर या प्रदेशावरती मुघलांनी हा प्रदेश ताब्यामध्ये घेतला आणि तिथं पहिल्या असणाऱ्या प्रांतापैकी, म्हणजे मुघलांनी जे प्रांत सुरुवातीला जिंकले का, त्या सुरुवातीच्या काही प्रांतांपैकीचा असणारा हा पहिला प्रांत जो मुघलांच्या कंट्रोलमध्ये आला, तो आपण या ठिकाणी या असणाऱ्या माळवा प्रांताला म्हणू शकतो, ज्याचं सुरुवातीचं नाव आहे अवंती. नंतर पेशवे जेव्हा प्रत्यक्षात बाजीराव पेशव्यांचा उल्लेख म्हणतो आपण, जेव्हा ते प्रत्यक्षात मुख्यमंत्रीचा उल्लेख म्हणजे मुख्य भूमिका त्यांच्याकडे आली, जे प्राईम मिनिस्टरच्या पदासारखी जबाबदारी त्यांच्याकडे आली, ते आपण अष्टप्रधान मंडळातील असणारे पेशवा या पदाचा उल्लेख करतो. त्यांच्या नेतृत्वामध्ये 1724 मध्ये मराठ्यांनी माळव्यात सिंधिया, होळकर आणि पोवार यांच्या मदतीने प्रवेश केला आणि माळवा हे नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला तिथं पिंडारी लोकांचं असणारं केंद्रीकरण होताना दिसलं. त्यांच्या असणाऱ्या अनियमित लुटारूंचं मुख्यालय सुद्धा हे बनताना दिसलं. म्हणजे काय, मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर आपल्याला त्या प्रदेशावरती कंट्रोल हे पिंडाऱ्यांनी, म्हणजेच काय, त्या ठिकाणी लूटमार करणाऱ्या असणाऱ्या गटांनी सुद्धा निर्माण केलं. म्हणून बऱ्याच वेळा ब्रिटिश हे मराठ्यांना किंवा मराठा साम्राज्यामध्ये असणाऱ्या लोकांना या पद्धतीच्या असणाऱ्या पिंडाऱ्यांच्या सोबत वागणाऱ्या लोकांच्या पद्धतीने सुद्धा त्यांना निर्देश करत होते. हा एक असणारा ब्रिटिशांचा एक क्रूर भाव आपल्याला त्यामध्ये दिसून पण येतो, हे लक्षात घ्यायचं. आणि 1817च्या कालखंडामध्ये, म्हणजे मराठा साम्राज्याचं जे तिसरं युद्ध होतं ना, अँग्लो मराठा वॉर 1818ला झालं, त्याच कालखंडामध्ये आपल्याला हा प्रदेश कुठं जाताना दिसला, ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये जाताना दिसला, हे लक्षात घ्यायचं. आणि प्रत्यक्षात 1861 मध्ये माळवा हा मध्य प्रांताचा एक भाग त्या ठिकाणी बनवताना दिसतात. पण त्याच्यात जस्ट अगोदरचा उल्लेख केला, 1861च्या कालखंडामध्ये तो मध्य प्रांताचा भाग बनवला. पण त्या असणाऱ्या मालवा एजन्सीचा उल्लेख केला तर तो काय होता, तर ब्रिटिश सेंट्रल इंडिया एजन्सीचा तो एक उपविभाग होता, जो 1895च्या कालखंडामध्ये निर्माण झाला. त्याच्यामध्ये कोणकोणते प्रदेश येतात, तर अलीराजपूर असेल, सोबतच बरवानी असेल, धार असेल, जाओरा, झाबुआ, जोबट, काठीमऊ या संस्थांचा समावेश आपल्याला दिसतोय. म्हणजे लहान लहान असणाऱ्या राज्यांचा प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसतो. जेव्हा ब्रिटिश निघून गेले, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर 1948 मध्ये याच माळव्याची काय करण्यात आली या ठिकाणी, तर हा जो मालवा प्रदेश आहे ना, त्याला औपचारिकरित्या डिवाइड करण्यात आलं. किती राज्यांमध्ये, मग तो मध्य प्रदेशात काही भाग गेला, महाराष्ट्रात काही भाग आला, राजस्थानमध्ये काही भाग आला. या राज्यामध्ये आपल्याला विभागणी होताना दिसते, हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे काय, थोडंसं बेसिक स्वरूपामध्ये आपल्याला एक आयडिया आली पाहिजे, या प्रदेशाच्या अंतर्गत असणारी भूमिका कशा पद्धतीने बदलत गेली.
आणि मग ह्या ठिकाणी रेफरन्स येतो तो म्हणजेच काय या ठिकाणी तर मराठा राणीचा उल्लेख करतो आपण अहिल्याबाई होळकरांचा, ज्यांचा आता यावर्षी ते 2025 पर्यंत, कारण त्यांच्या असणाऱ्या जन्मदिनाचा उल्लेख केला तर 31 मे 1725 आहे, तर तो 31 मे 2025 ह्या असणाऱ्या कालखंडापर्यंत आपण काय करणार आहोत तर भारत सरकारच्या माध्यमातून 300वी असणारी जयंती या ठिकाणी सेलिब्रेट करतोय, ज्यांना एक महान शासक, प्रशासक, आध्यात्मिक प्रवृत्ती असलेल्या, दूरदर्शी असणाऱ्या व्यक्तिमत्वाची असणारी 300व्या क्रमांकाची असणाऱ्या जयंतीला भारत सरकार सेलिब्रेट करताना बघतो, हे पण लक्षात घ्यायचं. आणि त्यांच्या निधनाचा असणारा दिनाचा उल्लेख केला तर तो आजचा 13 ऑगस्ट 1795 असणार त्यांचं निधन दिन आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. आणि यांच्याबद्दल थोडंसं जर आपण बघितलं तर यांच्या कामाची भूमिका किंवा यांच्याकडे ही जबाबदारी कशी आली, तर हा रेफरन्स थोडंसं काय बघायचं की त्यांना भारतातील सर्वात दूरदर्शी महिला शासकांपैकी एक मानलं जातं. बघा, जिथं ज्या प्रदेशामध्ये मूलतः असणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीचा भूमिकेचा मूळ अजेंडा रन होताना बघितलं आपण, तिथंच महिलेच्या नेतृत्वामध्ये प्रदेश किती स्ट्रॉंगली रन होऊ शकतो, हा उदाहरण देणारा सुद्धा भारतच आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या असणाऱ्या महाराष्ट्राशी संबंधित व्यक्तीचं नाव याच्यामध्ये येतं, हे तितकंच महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यांच्या शहाणपणासाठी, त्यांच्या असणाऱ्या एक प्रकारे इंटेलिजन्ससाठी, त्यांच्या असणाऱ्या धैर्यासाठी आणि प्रशासकीय कौशल्यासाठी त्यांना खूप मोठ्या पद्धतीनं ओळखलं जातं. आणि अहिल्याबाईंचे असणारे पती म्हणजेच कोण या ठिकाणी खंडेराव होळकर यांचं 1754च्या असणाऱ्या कुंभेरच्या लढाईत ते मारले गेले. या असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला कोणाचं निधन होताना दिसलं, खंडेराव होळकरांचं निधन होताना दिसलं. आणि 12 वर्षानंतर त्यांचे सासरे म्हणजे कोण, मल्हारराव होळकरांचंही निधन झालं. आणि त्यांच्या निधनानंतर 1 वर्षानंतर काय केलं तर माळवा राज्याच्या राणी म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आणि पुढच्या किती वर्ष त्यांनी या प्रदेशाचं असणारं साम्राज्य आणि तिथलं असणारी व्यवस्था कम्प्लिटली स्वतःच्याच नियंत्रणामध्ये पाहिली, तर 28 वर्ष त्यांनी या प्रदेशाच्या अनुषंगाने असणारं नेतृत्व पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी या माळव्यावरती पूर्णतः न्याय पद्धतीनं, इंटेलिजंट व्यवस्थेनं, शहाणपणानं आणि ज्ञानी पद्धतीनं त्यांनी आपल्याला ते राज्य या ठिकाणी प्रस्थापित करताना दिसलेले आहेत. पण ते जेव्हा या पद्धतीचं साम्राज्य प्रस्थापित करत होते, व्यवस्था, शासन व्यवस्था नियंत्रणामध्ये आणत होते, तेव्हा यांनी खूप मोठ्या पद्धतीनं खूप महत्वपूर्ण असणारी कामं सुद्धा याच्यामध्ये कंप्लीट केली. कशी ते पहा. अहिल्याबाईंच्या असणाऱ्या राजवटीमध्ये माळव्याला सापेक्ष शांतता, समृद्धी आणि स्थिरता लाभली असंही म्हणतात. आणि सोबत उल्लेख केला तर त्यांची असणारी राजधानी कोणतं, महेश्वर या ठिकाणी त्यांनी राजधानी निर्माण केली. आणि तो महेश्वर जो आहे ना, तो साहित्यिक, संगीत, कलात्मक आणि औद्योगिक व्यवसायांचं असणारं मरुभूमी म्हणून त्या ठिकाणी निर्माण होताना आणि निर्माण करताना अहिल्याबाई होळकरांचं योगदान हे खूप मोठ्या पद्धतीचं आहे. सोबतच त्यांनी आपल्या राजधानीमध्ये मराठी कवी मोरोपंत, राजाश्रय म्हणतो ना आपण, राजाश्रय मिळाल्यानंतर कलागुणांना, आर्ट अँड कल्चरला एक खूप मोठ्या पद्धतीचा असणारा सपोर्ट मिळतो. तर तो सपोर्ट सुद्धा आपल्याला यांच्या असणाऱ्या कार्यकालांतर्गत, कारभाराअंतर्गत पाहायला मिळतो. तो म्हणजेच कोण, कोणाच्या दृष्टिकोनातून तर मराठी कवी मोरोपंत, शाहीर अनंता गांधी, संस्कृत विद्वान खुशाली राम यासारख्या दिग्गजांचं स्वागत सुद्धा आपल्याला हा प्रदेश आणि होळकरांच्या माध्यमातून त्यांचं असणारं महत्वपूर्ण योगदान या ठिकाणी मांडताना दिसत आहे. सोबतच धर्माचा संदेश प्रसारित करण्यात आणि औद्योगिकरणाचा प्रसार करण्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे. बघा बरं का, अहिल्याबाईंचा असणार जे काही कामाचा उल्लेख आहे का, तो फक्त साम्राज्य नियंत्रणामध्ये आणणं किंवा साम्राज्य कंट्रोल करणं एवढंच नाहीये. तर त्यांनी कॅपिटलिझमचा जो अँगल आहे, भांडवलशाहीची मूळ भूमिका ज्या औद्योगिकरणातून निर्माण होते, त्या औद्योगिकरणाला सुद्धा तेवढं महत्व दिलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्यांनी याच असणाऱ्या त्यांच्या राजधानीच्या प्रदेशामध्ये म्हणजे कुठं, महेश्वरमध्ये कापड उद्योग स्थापन केले. जे याच कापड उद्योगाच्या अनुषंगाने पाहिलं तर माहेश्वरी साड्यांसाठी आता हा प्रदेश आपल्याला प्रसिद्ध होताना किंवा तो खूप मोठ्या पद्धतीने नावलौकिकास येताना पण दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि त्यांनी आपल्या राज्यामध्ये जे आपण बघितलं ना, या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी काय पिंडारींची संख्या खूप वाढत चालली होती, तर त्या लुटमार आक्रमणापासून सुद्धा या प्रदेशाचं असणारं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. सोबतच त्यांच्या वैयक्तिक मुद्द्याबद्दल बोललं तर त्या लष्करी प्रशिक्षित होत्या. सोबतच वैयक्तिकरित्या युद्धात सैन्यांचं नेतृत्व सुद्धा त्या करत होत्या. आणि सोबतच त्यांनी काय केलं तर
तुकोजीराव होळकर यांना सेना प्रमुख म्हणून सुद्धा नियुक्त केलं. म्हणजेच आपल्या घरातील असणाऱ्या व्यक्तीला सैन्याचं प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने आणि सैन्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करण्यासाठी सेनापतीच्या पदावरती आपल्याला विराजमान करताना दिसतात. आणि सोबतच यांचं जे नाव आहे का, ते पक्षपातीपणा न करता न्याय पद्धतीनं त्यांनी या असणाऱ्या कारभाराला पाहिलं आहे, असं सुद्धा उल्लेख येतो. का? कारण त्यांनी स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला सुद्धा हत्तीच्या पायाखाली चिरडून मारण्याची मृत्यूची शिक्षा पण दिलेली आहे. मग लक्षात काय घ्यायचं, की त्यांच्या एकुलत्या एक मुलाला त्याने एका मोठ्या गुन्ह्यासाठी दोषी ठरले होते, अशा कंडिशन मध्ये त्यांनी चिरडून मृत्यूची शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे. म्हणजे किती न्यायपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे पण आपल्याला याच्यातून दिसतं. सोबतच एक महान प्रवर्तक आणि हिंदू मंदिरे बांधणाऱ्या त्यांचा नावाचा उल्लेख आपल्याला दिसतो. आता सांगितलं की हा जो कालखंड आहे, हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये मौर्यांनी, गुप्तांनी सगळ्यात पहिल्यांदा साम्राज्य व्यवस्था स्टार्ट केली होती. तर या प्रदेशामध्ये मंदिर स्ट्रक्चर आपल्याला ऑलरेडी दिसणारच आहे, जे आपल्याला आर्ट अँड कल्चरच्या अँगलने लिहायचं पण आहे त्याचं आन्सर. त्याच फेजमध्ये यांनी सुद्धा काय केलं, हिंदू मंदिरांचं असणारं बांधकाम आपल्याला या प्रदेशामध्ये करताना दिसतात. त्यांनी भारतभर शेकडो मंदिरे आणि धर्मशाळा सुद्धा बांधलेल्या आहेत. म्हणजे यांचं काम फक्त माळवा या एरियासाठीच नाहीये, तर हे संपूर्ण भारतभरामध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांच्या कामाला प्रसारित करताना दिसतात. सोबतच पाहिलं तर सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय योगदान म्हटलं तर 1780च्या कालखंडामध्ये प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचं त्यांनी नूतनीकरण सुद्धा केलेलं आहे आणि त्याला दुरुस्त सुद्धा केलेलं आहे. सोबत पाहिलं तर निपुत्रिक विधवांची मालमत्ता जप्त करणारा पारंपरिक कायदा सुद्धा त्यांनी काढून टाकलेला आहे आणि हा निर्णय त्या कालखंडामध्ये ऐतिहासिक झालेला आहे. म्हणजे पुत्र नसल्यानंतर प्रत्यक्षात संपूर्ण मालमत्ता ही साम्राज्याकडे सेंट्रलाइज होत होती. हा कायदाच काढून टाकला. साम्राज्यापेक्षाही त्यांना व्यक्तींचे वैयक्तिक अधिकार महत्त्वाचे वाटत होते, तर ते त्यांच्या शासन पद्धतीतून आपल्याला दिसतं. याच त्यांच्या कार्यामुळं एक असणारा ब्रिटिश इतिहासकार ते म्हणजेच कोण, जॉन की, या व्यक्तीनं राणीला कोणती पदवी दिली हो, दी फिलॉसॉफर क्वीन. बघा बरं का, एक रेफरन्स येतो प्लेटो या विचारवंताचा. प्लेटो या विचारवंताने सॉक्रेटिस कडनं असणारे मूळ विचार स्वीकारले, सॉक्रेटिसला गुरु मानलं, सॉक्रेटिसच्याच विचारांच्या माध्यमातून स्वतःची एक नवीन विचारधारा आणायची सुरुवात केली त्यांनी. त्यांना आपण आयडियल थिंकर म्हणतो. म्हणजे एक प्रकारे आदर्श विचारधारेला निर्माण करणाऱ्या जगातल्या काही असणाऱ्या विचारवंतांपैकी पहिले विचारवंतांचा उल्लेख केला तर सॉक्रेटिस, त्यांचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य आपण अरिस्टॉटल असं म्हणतो. याच असणाऱ्या प्लेटोनं एक शब्द आणला होता, फिलॉसॉफर किंग. वयाच्या 50 वर्षापर्यंत शिकत राहिला पाहिजे तो व्यक्ती आणि 50 वर्षापर्यंत त्याला समजेल की तो देश कसा चालवायचा आहे आणि त्यानंतरच तो होऊ शकतो फिलॉसॉफर किंग. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टींची माहिती असावी, अशा नावाचा उल्लेख प्लेटोनं वापरला होता फिलॉसॉफर किंग म्हणून. तिथंच थोडासा रेफरन्स चेंज केला आणि जॉन की काय म्हणतात या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांना, तर ते म्हणतात द फिलॉसॉफर क्वीन. खूप मोठी पदवी आहे, हे लक्षात घ्यायचं. हा पदवीचा उल्लेख केला आणि 13 ऑगस्ट 1795 मध्ये म्हणजे वयाच्या असणाऱ्या 17व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचे असणारे जे काही सेनापती आहेत म्हणजे त्यांचे पुतणे कोण, तुकोजीराव होळकर यांनी त्यांची गादी आपल्या नियंत्रणामध्ये घेतली आणि हा प्रदेश तिथं कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. म्हणजे एक नेतृत्व व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक थोडासा पाठ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी या असणाऱ्या सेशनच्या माध्यमातून केलेला आहे. ठीक आहे. सोबतच जे विद्यार्थी नवीन असणाऱ्या सिलेबसला राज्यसेवेच्या, एमपीएससीच्या आणि जे विद्यार्थी युपीएससी करतायत त्यांना मराठीमधनं कंटेंट भेटत नाहीये, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण बॅच घेऊन येतोय ऑप्शनलची. ती म्हणजेच कोणती, तर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स सोबतच जीएस पेपर सेकंड, असे टोटल 750 मार्कांची तयारी आपण एकाच असणाऱ्या बॅचमध्ये एकाच सब्जेक्टच्या अंतर्गत करून घेतोय. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन द अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि या असणाऱ्या बॅचला खूप नॉमिनल फी मध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि आपल्या प्रिपरेशनला गती देऊ शकता. ठीक आहे. ओके. मग मी थोडंसं विचारवंतांच्या अनुषंगाने आणि समाज सुधारकांच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली आहे. पहिलाच व्हिडिओ आहे माझा. या पद्धतीचा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा मला. तुमचे सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या आणि अशाच व्हिडिओची जर मागणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी असेच व्हिडिओ कंटिन्युअसली तयार करून तुम्हाला देईन. ठीक आहे. चालेल. सेशन आवडलं तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा
आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे? थांबू इथं आपण. भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक